तर इकडे राज्यासह देशभरात सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम आहे आणि अशातच सर्वत्र मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या गरब्याच्या कार्यक्रमांची रेलचेल असून तरुणाई मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होते। मात्र भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी याच मुद्द्यावरून चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। पुण्यातल्या एका कार्यक्रमात रंगात आलेला असतानाच मेधा कुलकर्णी यांनी थेट धाड टाकत हा गरबा बंद पाडलाय। तर पुण्यातला गरबा कार्यक्रम मेधा कुलकर्णी यांनी थेट धाड टाकत बंद पाडलेला आहे। सगळीकडे नवरात्रोत्सवाचं वातावरण आहे। पुण्यात सुद्धा नवरात्रोत्सव खेळला जात होता आणि याच मुद्द्यावरून मेधा कुलकर्णी चांगलाच आक्रमक झाल्या। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय अधिक माहिती या संदर्भात? मेधा कुलकर्णी का संतापल्या? दीपाली, खरं तर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला होता, कारण पुण्यातील कोथरूड परिसर हा एक उच्चभ्रू परिसर मानला जातो आणि शांत परिसर मानला जातो। तिकडे जेव्हा डीजे वरती नवरात्र उत्सव साजरा केला जात होता, गरबा दांडिया खेळलं जात होतं, तेव्हा रात्रीच्या सुमारास 8 ते 8:30च्या दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी तिकडे आक्रमक झालेला पाहायला, आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप त्यांनी तिथे केला होता। कोथरूड मधल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये ते रोज तक्रार देखील करून कोण दखल घेत नाही असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे अगदी डीसीपी, सीपी यांना मेसेज केले तरी देखील त्यांना योग्य ती प्रतिक्रिया मिळाली नाही। तर त्यासोबतच नियमभंग करण्याचा आरोप त्यांनी तिथे केलेला होता आणि त्यासोबतच त्यांनी असा पवित्रा घेतलेला आहे की इथून पुढे जर नियमभंग झाले तर कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। तर अशा प्रकारचा पवित्रा तिकडे खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतलेला पाहायला मिळाला। निश्चितच धन्यवाद रेवती या सविस्तर माहितीसाठी।